आणि आता बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील सानपाड्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या आजही रांगा लागल्यात। भर उन्हामध्ये नवी मुंबईकर गॅससाठी रांगेत उभे आहेत। काल सुद्धा अशाच प्रकारे रांगा लोकांनी लावलेल्या होत्या आणि आज सुद्धा ताटकळत उभं राहण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे। सध्या गॅस संदर्भात अतिशय भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे। नागरिक या ठिकाणी बऱ्याच वेळेपासून रांगेत उभे आहेत। आपण पाहतोय गॅस सिलेंडर घेऊन अगदी सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्यात। युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईत देखील पाहायला मिळत आहे। मी सध्या नवी मुंबईतील सानपाडा या परिसरात आहे। आपण पाहतोय की ज्या ठिकाणी या सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आहेत त्या ठिकाणी एक गॅस एजन्सी आहे। गॅस मिळवण्यासाठी सध्या नवी मुंबईकर मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपण पाहतोय की चक्क एक नव्हे तर कमीत कमी 4 किलोमीटर पर्यंतच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या या ठिकाणी लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ऊन देखील आहे तरी देखील आपला गॅस कधी मिळतो हे यासाठी सध्या नवी मुंबईकर गॅस एजन्सीसमोर रांगा लावून ते गर्दी देखील करत आहे। मात्र आपण पाहतो की खरं तर पहाटे 3 वाजल्यापासून हे नवी मुंबईकर मोठ्या संख्येने या गॅस एजन्सी समोर रांगा लावत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की खरं तर युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गॅस टंचाई नवी मुंबईत सध्या जाणू लागलेली आहे। त्याचा जो परिणाम आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह मी रवी खरात, TV9 मराठी।